मुंबईतील सकाळी 8च्या सुमारास मोनो रेल्वे तांत्रिक बाबींमुळे पडली बंद. वेळीच मोनोत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश. मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी. दक्षिण मुंबईसोबतच दादर आणि सायनमध्ये तुफान पाऊस. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी. सायन किंग सर्कल परिसरात साचलं पावसाचं पाणी. पावसामुळे वाहतुकीला मोठा फटका. अंधेरीसह पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाचा तडाखा. पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दादर आणि माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचायला सुरुवात. ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं. पुण्यासह ग्रामीण भागात पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी. लोणी काळभोर भागात रस्ते पाण्याखाली. पुणे सोलापूर महामार्गावरती मुसळधार पाऊस. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक संपन्न. पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश. तर महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको. शिंदेंच्या सूचना. महाराष्ट्र अस्थिर असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं. मुख्यमंत्र्यांचा पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून दिला. एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. तर मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. अंधेरी सबवे परिसरात पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आणि पाणी ओसरल्यानंतर अंधेरी सबवेमधील वाहतूक ही पूर्ववत झाली आहे. वाहतूक गोखले ब्रिज मार्गाने वळवण्यात आली असून मध्य रेल्वेवर सायन इथे देखील पाणी साचलंय. किंग सर्कल, गांधी मार्केट आणि परेल परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. हे दोन दृश्य परेल भागामध्ये साचलेलं पाणी. याच पाण्यातनं वाट काढताना वाहनं. तर वरळी परिसरात सुद्धा मुसळधार पावसाचे परिणाम दिसलेत. रस्त्यावरती पाणी साचलंय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शाळेत जाणाऱ्या, कॉलेजेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच कामावर जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आज या मुसळधार पावसाचा आणि रस्त्यात साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतोय. पुन्हा एकदा महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती उतरून पाण्याचा निचरा कशा पद्धतीनं लवकरात लवकर होईल यासाठी प्रयत्न करतीलच. मात्र मुंबईमध्ये एक रात्र मुसळधार पाऊस झाला की दुसऱ्या दिवशी रस्त्यावरती हे पाणी साचलेलं नेहमीचंच दृश्य झालंय. तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसलाय. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरची लोकल सेवा 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नोकरदारांना मोठा फटका बसतोय. रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी साचल्यामुळे लोकलची वाहतूक ही सध्या संथ गतीनं सुरू आहे. रस्त्यावरची वाहतूक सुद्धा साचलेल्या पाण्यामुळे मंदावली आहे. दुसरीकडे लोकलची वाहतूक सुद्धा मंदावली आहे. त्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी कामावर जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा खोळंबा होतोय. वेळेवरती पोहोचणं मुश्किल आहे. सायन माटुंगा परिसरामध्ये रेल्वे ट्रॅकवरती साचलेलं पाणी आपण एकीकडे बघतोय, तर कुर्ला स्टेशनवरती सुद्धा ट्रॅकवरती साचलेलं पाणी. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा. रेल्वे संथ गतीनं वाहतूक विस्कळीत झाली आहे लोकल ट्रेन्सची. तर वांद्रे पूर्व परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे. मुंबईतल्या उपनगरात देखील पाऊस पडतोय. त्यामुळे वांद्रे पूर्वेकडील बहिराम नगर भागात पाणी साचलंय. त्याची ही दृश्य. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे. सर्व प्रेक्षकांसाठी महत्त्वाची माहिती. त्यामुळे घरातून बाहेर पडत असलात तर न्यूज 18 लोकमत वरती हे अपडेट घ्या पावसाचे आणि मगच घराबाहेर पडा. वांद्रे पूर्व परिसरात बहिरामपाडा इथे पाणी साचलंय. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे.
काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम आता रस्त्यांवर दिसायला लागला आहे. मी सध्या मुंबईच्या लोअर परळ परिसरामध्ये आहे. खरं तर एक नवीनच अडचण मुंबईकरांसाठी निर्माण झालेली आहे, कारण प्रभादेवीचा किंवा एल्फिन्स्टनचा पूल म्हणून ज्याला आपण ओळखतो तो 2 दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण भार हा लोअर परळचा नवीन तयार करण्यात आलेला पूल आणि दादर TT चा जो पूल आहे, म्हणजे किंवा टिळक ब्रिज जो ज्याला म्हणतो आपण, त्या पुलावर येऊन पडलेला आहे. आता ही जी मार्गिका आहे, या पुलाला जाण्याची मार्गिका आहे, ज्याच्या सुरुवातीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं तुम्ही पाहता आहात. ते पाणी साचलेलं असल्यामुळे तिकडून येणाऱ्या नागरिकांना एक मोठी अडचण होती आहे, कारण हा समोरचा पूल असल्यामुळं उतारा आणि हा सगळा भाग हा उताराचा असल्यामुळं या भागामध्ये सगळं पाणी साचलेलं तुम्हाला बघायला मिळत आहे. खरं तर हा जवळपास एक आपण म्हणू की 100 फुटाचा रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे, पण तरी त्याचा परिणाम जो आहे तो इथून ज्या काही 2 व्हीलर जात आहेत तेवढ्या वेळात त्या काही 2 व्हीलर बंद पडत आहेत असं दिसत आहे. खरं तर सोमवारचा दिवस असल्यामुळे मुंबईकर आपापल्या कामाच्या दिशेनं निघाले. एवढ्या तेवढ्या पावसाला मुंबईकर काही घाबरत नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळेला ते ऑफिसेसच्या दिशेनं निघतात. परंतु या ठिकाणी हा प्रभादेवीचा पूल बंद झाल्यामुळे एक नवीन अडचण या ठिकाणी झालेली बघायला मिळते आहे. त्यात काही ठिकाणी म्हणजे लोअर परळ परिसरामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं बघायला मिळत आहे. दादर फुल मार्केटमध्ये पाणी आहे, परळ भोईवाडा परिसरामध्ये पाणी आहे, हिंदमाताला थोडंसं पाणी साचलं असल्याचं कळतं आहे. अंधेरीचा सबवे तिथं सुद्धा पाणी साचलेलं आहे. खरं तर पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे म्हणायला, कारण रात्रीच्या तुलनेत आत्ता पाऊस कमी पडतोय, परंतु रात्रभर सलग पाऊस सुरू असल्यामुळं दादर माटुंगा ट्रॅकवर थोडंसं पाणी आलेलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वे अजून बंद पडलेली नसली तरीही ती धीम्या गतीनं चालू आहे. जवळपास 20 ते 25 मिनटं उशिरानं मध्य रेल्वे धावती आहे. पश्चिम रेल्वे अजून सुरू आहे, सुरळीत व्यवस्थित चालू आहे असं कळत आहे. रस्ते वाहतूकसुद्धा बऱ्यापैकी ठीक आहे असं कळत आहे. सायन माटुंगा परिसरामध्ये थोडंसं पाणी साचलेलं आहे, त्यामुळे थोडा वाहतुकीवर परिणाम होतो आहे. मुळातच पाऊस जेव्हा पडत असतो अनेक ठिकाणी खड्डे असतात किंवा पाणी साचलेलं असतं, त्यामुळे नागरिक हे सांभाळूनच वाहनं चालवत असतात. वाहनांचा वेग त्यामुळे कमी होतो आणि परिणामी रस्ते वाहतूक ही धीम्या गतीनं होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अंधेरी सबवे परिसरात पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला होता. पाणी ओसरल्यानंतर अंधेरी सबवेमधली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. ही वाहतूक गोखले ब्रिज मार्गाने वळवण्यात आली आहे, तर मध्य रेल्वेवर सायन इथे देखील पाणी साचलंय. किंग सर्कल, गांधी मार्केट आणि परेल परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसलाय. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. ही दृश्य सकाळी 8 वाजताची आपण मुंबईतल्या अनेक भागातली बघतोय. परेल परिसरात प्रामुख्यानं साचलेलं पाणी आपण डावीकडे बघतोय, तर सकाळी 8:30 वाजताची ही दृश्य वरळी परिसरातली आहेत. मुसळधार पावसाचे परिणाम जिकडे तिकडे दिसत आहेत. रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसल्यानंतर सकाळी ठिकठिकाणी पाणीच पाणी दिसलंय. त्यामुळे शाळेत, महाविद्यालयात आणि तसंच ऑफिसेसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आज सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तारांबळ उडाली. सायन माटुंगा, किंग सर्कल या भागामध्ये रस्त्यावरती पाणी साचलंय, त्यामुळे वाहनं हातात घेऊन जाण्याची वेळ या वाहनधारकांवरती आली आहे आणि काही वाहनं हेडलाईट ऑन करून याच साचलेल्या पाण्यातनं वाट काढताना बघतायत. तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसलाय. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. ट्रॅकवरती पाणी साचलेलं दिसतंय. मध्य आणि हार्बर मार्गावरची लोकल सेवा ही 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नोकरदारांना याचा मोठा फटका बसलाय. मध्य आणि हार्बर मार्गावरती लोकल वेळेवरती येत नसल्यामुळे स्टेशनवरती प्रवाशांचा खोळंबा झालाय.
तर मुंबईतल्या उपनगरात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे वांद्रे पूर्वेकडील बेहराम नगर भागात पाणी साचलंय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असला तरी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरती मात्र त्याचा परिणाम झालेला नाही। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे, ही एक चांगली गोष्ट म्हणू शकतो। मात्र तिकडे मध्य आणि हार्बरची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे। मुंबईच्या उपनगरात देखील तुफान पाऊस झालाय। वांद्रे पूर्व परिसरात बेहरामपाडा इथे पाणी साचलंय। दुसरीकडे पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे। याच पावसासंदर्भातले अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, सध्याची काय स्थिती? कुठल्या मार्गाने जाऊ नये, कुठे पाणी साचलेलं आहे, काय माहिती द्याल मुंबईकरांना? खरं तर मध्य रेल्वे एक 20 ते 25 मिनिटं उशिराने धावती आहे। त्या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वे अजून सुरळीत आहे, त्यामुळं पश्चिम रेल्वेची तशी काही अडचण नाही, परंतु ती सुद्धा धीम्या गतीनं चाललेली आहे। मोनो ट्रेन जी आहे ती आज पुन्हा एकदा बंद पडलेली होती। काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळेला अनेक जण असा विचार करतात की लोकल ट्रॅकवर पाणी साचलेलं असेल, विशेषतः हार्बर लाईनचे जे लोक आहेत किंवा सायन, माटुंगा या परिसरामध्ये, वडाळा या परिसरात राहणारे जे नागरिक आहेत ते बऱ्याच वेळेला विचार करतात की सायन, माटुंगा परिसरामध्ये पाणी साचतं ट्रॅकवर आणि त्यामुळे लोकल बंद पडते। त्यामुळे अनेक वेळेला लोक मोनोचा आधार घेतात, पण तीच मोनो सलग दुसऱ्यांदा जास्त पाऊस ज्यावेळेला आहे त्यावेळेला बंद पडलेली होती। गेल्या वेळेला ओव्हरलोडिंगचं कारण देण्यात आलेलं होतं, परंतु आज केवळ 17 प्रवासी या मोनोमधून प्रवास करत असताना ती बंद पडलेली होती। या 17 प्रवाशांना फायर ब्रिगेडच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं। सकाळी 6:40 ही घटना होती। 6:50 या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं असं फायर ब्रिगेडच्या वतीनं सांगण्यात येत आहे। असं असलं तरी आत्ता काही मिनिटांपूर्वी ही मोनो दुरुस्त करून, कारण तिला काही टोईंगची गरज पडली नाही, तंत्रज्ञ आले, त्यांनी ती मोनो रेल दुरुस्त केली आणि त्यानंतर तीच मोनो रेल वडाळा स्थानकामध्ये गेली। आत्तापर्यंत मोनो रेल 7 रस्ता ते GTB स्थानक इथपर्यंत चालत होत्या। आत्ता एक पहिली मोनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर ती वडाळा स्थानकापर्यंत गेली। एकूण जर बघितलं तर मुंबईमध्ये आज सलग मुसळधार पाऊस जो आहे तो पडतो आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की मुंबईमधला हा जो पाऊस आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। विशेषतः अंधेरी सबवे जो आहे तो सकाळपासून बंद होता। त्यानंतर हिंदमाता परिसरामध्ये, परेल भोईवाडा परिसरामध्ये, वरळी नाक्याला सुद्धा पाणी साचल्याची माहिती मिळते आहे। लोअर परळ स्थानकाकडे जाणारा, कारण आता प्रभादेवीचा पूल बंद झालेला आहे त्यामुळे एकतर तुम्हाला करी रोडच्या पुलाचा आधार घ्यावा लागतो किंवा टिळक ब्रिजचा दादरच्या। तर या दोन्ही पैकी जो करी रोडकडे जाणारा रस्ता आहे लोअर परळ करून, तिथे सुद्धा जवळपास 100 फूट लांबीच्या रस्त्यावर चांगलं गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे तिथून दुचाकी वाहनं जात असताना विशेषतः बंद पडताना दिसत होती। अजूनही ते पाणी तसंच साचलेलं आहे, त्या पाण्याचा निचरा अजून झालेला नाही आहे आणि त्यामुळं रस्ते वाहतूकसुद्धा धीम्या गतीनं चालली असं म्हणायला हरकत नाही। मध्ये खरं तर पावसाचा थोडासा जोर ओसरला होता, परंतु पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं सांगितलेलं होतं की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये, विशेषतः ठाणे आणि पालघर या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल आणि त्यानुसार आपण पाहतो की काल रात्रीपासूनच हा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, तो अजूनही मुसळधार पडतच असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। खरं तर आज सोमवार आहे आणि त्यामुळं सोमवारच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर जात असतात आणि विशेषतः कामावर येत असतात आणि त्यावेळेला आपण पाहतोय की या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक असेल, एलिव्हेटेड मार्गाने जायचा विचार केला तर मोनोसुद्धा बंद पडलेली होती आणि लोकलचा विचार करायचा झाला तर आपण बघितलं तर त्यासुद्धा धीम्या गतीनं चालू आहेत। प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे उल्वे ब्रिज खाली पाणी साचलंय। ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आणि कामावर निघालेल्या नोकरदारांना या पावसाचा फटका बसलाय। काही वाहनं या साचलेल्या पाण्यामध्ये बंद पडली। ठाणे जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आनंदनगरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती ही वाहतूक कोंडी झाली असून चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी या वाहतूक कोंडीचा सामना करत वाट काढावी लागते। ठाण्याच्या वेशीवर झालेली वाहतूक कोंडी, त्याची ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालंय। आनंदनगरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरची ही वाहतूक कोंडी आहे।